आज ना मी बनवली अगदी सोपी आणि खूपच कमी वेळामध्ये ना अशी वांगं बटाट्याची भाजी। उशीर झाला होता, म्हटलं काय बनावं काय सुचलं नाही। तो 2 वांगे आणि 2 बटाट्यापासून इतकी छान अशी झणझणीत भाजी बनवली ना, इतकी चवदार आणि टेस्टी भाजी लागते आणि खूपच कमी वेळामध्ये तयार होते। मला झाली होती घाई म्हणून मी झटकीपट वांगं बटाट्याची भाजी केली आहे। तर तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा आणि आवडल्यास नक्की लाईक करा। तर मी इथं कढाई ठेवली तापत, त्यात थोडंसं तेल टाकून घेते। अगदी झटकीपट आणि खूपच सिंपल साध्या पद्धतीने मी तुम्हाला भाजी दाखवणार आहे। तर वांगे बटाट्याची भाजी बनवायच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत, खूप छान छान भाज्या तयार होतात। पण आपल्याला जर घाई असेल तर त्यावेळेस सुद्धा आपण ही छान अशी सोप्या पद्धतीने वांगा बटाट्याची भाजी बनवून खाऊ शकतो। तर तेल तापलं की याच्यामध्ये ना कांदा टमाटा असं टाकून घ्यायचं मिक्स करून। हे बघा, असं कांदा टमाटर थोडं जास्त टाकायचं। ह्याच्यामध्ये लसूण अद्रक वगैरे काहीच टाकायचं नाही, कारण आपल्याला ही सिंपल पद्धतीची भाजी बनवायची। म्हणजे अगदी तुम्हाला घाई असेल ना कुठे जायची किंवा कामाला वगैरे जायची, शाळेत वगैरे मुलांना सोडायची, त्यावेळेस ना अशा टायमाला ही अशी सोप्या पद्धतीची भाजी नक्की ट्राय करा वांगं बटाट्याची। आता हे थोडंसं परतून देते कांदा टमाटर गरम तेलामध्ये। गरम तेलामध्ये थोडंसं परतून झालं की मग आपण ह्याच्यामध्ये आपले डेली रुटीनचे मसाले टाकायचे। हे बघा, याच्यामध्ये मी 2 चमचा लाल तिखट वापरले। हवं तिथं चांगला फ्लेवर येण्यासाठी तुम्ही थोडीशी शेंगदाणे लसूणची कूटसुद्धा टाकू शकता, जर म्हणजे तुम्हाला खाऊ आवडत असेल तर। आणि नाही टाकले तरी अशीच छान लागते भाजी। तर 2 चमचे मी लाल तिखट वापरले, 1 चमचा हळद वापरली, इकडे बघू शकता। त्यानंतर आपण याच्यामध्ये टाकायचा गरम मसाला। ह्या गरम मसाल्याने खूप छान टेस्ट येते भाजीला, म्हणून काही असे विशेष साहित्य नाही टाकले तरी काही हरकत नाही। आणि त्यानंतर 1 मोठा चमचा मी धना पावडर टाकला आणि गॅस केला थोडा स्लो, कारण फास्ट गॅसवर ना मसाले कधी परतून नाही घ्यायचे, नाही तर काय होतं खूपच असे करपले जातात आणि फ्लेवर म्हणजे टेस्ट बिघडून जाते भाजीची। आता हे चांगलं परतून झालं की लगेच आपण ह्याच्यामध्ये हे वांगं बटाटा आपण म्हणजे ह्याच्यामध्ये मसाल्यामध्ये टाकून घ्यायचं आणि स्लो गॅसवर अशा हलक्या हाताने याला मिक्स करून घ्यायचे। मी पुन्हा एकदा सांगते, जर चांगला फ्लेवर हवा असेल त्याच्यामध्ये थोडीशी शेंगदाणे लसूणची बारीक अशी कूट करून मिक्सरमधून टाकून द्यायची 1-2 चमचे। आणि याच्यामध्ये थोडासा रस्सा केला तर राईससोबत खूप छान लागते ही भाजी। हे बघा, आता चारी बाजूने हे मिक्स करून घ्यायचे मसाल्यामध्ये आपण सर्व वांगं बटाटं। टिफिनलासुद्धा तुम्ही भाजी झटकेपट बनवून येऊ शकता, किंवा रात्रीच्या वेळी जेव्हा कधी आपल्याला घाई होती कामावरून येता वेळेस किंवा कुठेही गेलो तर आपल्याला घाई होतीच बनवताना, त्यावेळेस अशी भाजी नक्की बनवा तुम्ही। याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं, कारण बटाटे आपले पूर्णपणे कच्चे आहेत, त्यामुळे ते शिजलेसुद्धा जातील आणि थोडंसं आपल्याला राईससोबत खाण्यासाठी याच्यामध्ये रस्सासुद्धा होईल। तर आता आपल्याला काय करायचं, याच्यामध्ये टाकायचे चवीनुसार मीठ। तर मी याच्यामध्ये मीठ टाकून घेते चवीनुसार। हे बघा, मीठ टाकून घेतले आणि मीठ सुरुवातीला कमी टाकायचं, नाही तर काय होतं खारट होऊन जातं आणि मग लागलं तर नंतर आपण याच्यामध्ये वरून मीठ टाकू शकतो। आता चारी बाजूने मिक्स करून घ्यायचं आहे आणि याच्यावर ठेवायचे झाकण आणि मंद आचेवर याला फक्त आणि फक्त 5-10 मिनटं द्यायचे आणि मधून चेक करायचं। बघा, उकळी फुटली आहे, छानपैकी अशी तरी आलेली आहे आणि मस्त असं चांगलं झणझणीत आपली ही भाजी तयार होत आहे खाण्यासाठी। याची तरी तुम्ही बघू शकता, इतकी सिंपल भाजी पण खूप चांगली लागते ही खाण्यामध्ये। आता पुन्हा एकदा याच्यावर झाकण ठेवून याला अजून 5 मिनटं छान असं शिजून घेते। आता बघा, हे पाणी जे आहे ना, म्हणजे रस्सा जो आहे ना आपला आटून गेलेला आहे आणि आपल्याला एवढा टेक्स्चर बास आहे, कारण आपल्याला राईससोबतसुद्धा खायचं ही भाजी। तसं बोलायला गेलं ती गावरान पद्धतीची सिंपल भाजी आहे, म्हणजे तिकडे अशीच साध्या सोप्या सिंपल पद्धतीने भाज्या बनवल्या जातात। हे बघा, इतका रस्सा मला बास होतो आहे, म्हणजे राईससोबतसुद्धा खाता येतं आपल्याला। हे बघू शकता, इतकी भारी झाली भाजी, चमचम झणझणीत आणि चणचणीत अशी वांगा बटाट्याची रस्सा भाजी केलेली आहे। तर चला मी थंड करून ह्याला सर्व करून घेते। हे बघा, एका प्लेटमध्ये आता मी गरमागरम काढलेली आहे, कारण भूक लागली आहे आणि उशीर खूप झाला होता, म्हणूनच ही भाजी मी अशा मस्त सोप्या पद्धतीने केली आहे खाण्यासाठी। इकडे बघू शकता, इतकी छान भाजी झाली आहे, नरम सॉफ्ट आपले वांगे अशी शिजून निघलेले आहेत आणि थोडासाच आपला रस्सासुद्धा केलेला आहे। गरमागरम भाकरीसोबत रोटीसोबत आणि राईससोबत तुम्ही याला नक्की आनंद घ्यायचा आणि खूप छान आहे आणि घाईच्या वेळेत तुम्हाला ही भाजी खूप उपयोगी पडेल। तर एकदा नक्की ट्राय करा तुम्ही, मस्त आहे। तर चला, भेटते मी तुम्हाला उद्या पुढच्या व्हिडिओमध्ये। आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईबर करा आणि स्वस्त राहा, मस्त राहा आणि काळजी घ्या।